हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा आपला डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग होणार आहे। तर महिन्याच्या सुरुवातीला मी डीमार्टमधून कोणकोणते साहित्य खरेदी करते, ग्रॉसरी शॉपिंग काय काय करते त्याच्याबद्दलचा हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। सकाळी उठून शरा ही अशी काही डीमार्टला जाण्यासाठी तयार झालेली आणि तिच्या पप्पांनी सॉंग्स लावले होते तर त्याच्यावरती डान्स करत होती। काल सॅटरडे होता तर स्कूल लवकर सुटली, त्यामुळे राजविका ही तिच्या मामाच्या घरी गेलेली आहे। तिचा मामा आला होता आणि तिला घरी घेऊन गेला, त्यामुळे आता आम्ही शराचे पप्पा आणि मी असे आम्ही तिघेही डीमार्टमध्ये जायला निघालो। सकाळी लवकर गेल्यामुळे डीमार्टमध्ये जरा गर्दी कमीच असते। ऐ काय पाहिजे, काय पाहिजे, ते पाहिजे। संडे असल्या कारणाने डीमार्टमध्ये नंतर खूप गर्दी व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच तिकडे जाण्यासाठी निघालो। डीमार्टमध्ये जाण्याआधी एक लिस्ट तयार केलेलीच असते आपण, आपल्याला काय घ्यायचंय काय नकोय, आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी शिल्लक आहेत कोणत्या नाही आहेत याच्यावरून मी एक पहिली लिस्टच तयार करते। कारण डीमार्टमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी दिसतात त्या घ्याव्याशा वाटतात, आपले पैसे वेस्ट जाऊ नये आणि नको वस्तू उगाचच घरामध्ये घेऊन येऊ नये यासाठी सर्वात पहिले मी एक लिस्ट तयार करून घेते। इकडे डीमार्टमध्ये संक्रांतीसाठी स्पेशल आपण वाण काय द्यावं याचा एक वेगळाच असा स्टॉल लागलेला आणि याच्यामध्ये ह्या अशा काही वस्तू त्यांनी ठेवलेल्या होत्या। खूप छान छान आणि क्यूट अशा वस्तू होत्या ज्या आपण हळदी कुंकवासाठी देऊ शकतो। या छोट्या बॉटल्स होत्या काचेच्या, त्या तर फक्त 13 रुपये त्याची स्टार्टिंग होती, त्या खूपच छान अशा दिसत होत्या। आणि बरंच काही असे ताट वाटी आणि छोटे छोटे असे डबे, खूप साऱ्या अशा त्यांनी गोष्टी ठेवलेल्या। आता संक्रांत जवळ आली आहे आणि हळदी कुंकवासाठी आपण अशा काही गोष्टी खरेदी करतोच, यामध्ये भरपूर अशा आपल्याला ऑप्शन ही बघायला मिळतील। आणि त्या स्टॉलचे त्यांनी डेकोरेशन ही खूप छान असे केलेले होते। दे मला। आणि शराला हे टॉयज इतके आवडले होते ती काही द्यायला तयारच नव्हती। दे ना हे दे बुबू, दे बुबू दे। नाही शर्या, तिला हे तिन्ही डॉग्स मंकी सगळंच हवं होतं आणि ती द्यायलाही तयार नव्हती। नाही हे बुबू माझंच आहे आणि मी हे घेणारच असं तिला चाललेलं। घरामध्ये एवढे टॉयज पहिलेच आहेत आणि तिचे पप्पा बोलत होते हे पण घेऊ, मीच त्यांना ओरडले नको त्या गोष्टींसाठी, नको तिथे कशाला मनी वेस्ट करायचे, घरामध्ये एवढे सारे टॉयज आहेत त्यांनी खेळू द्या। तरी तिला हा व्हाईटवाला बुबू हवाच होता। मुलांचं हे असंच असतं। तरी राजविका ही नव्हती, नाही तर तीही चालू झाली असती मला हा हवाय आणि तो हवाय। त्यानंतर घरी आम्ही आलो आणि डीमार्टमधून आणलेले हे सर्व सामान आता भरून ठेवावे असा माझा विचार चालू होता आणि तुमच्यासोबतही शेअर करावं, तेवढ्यात ही शरा अशी काही तेथे आली होती। तर आज आम्ही डीमार्टला गेलतो आणि डीमार्टवरून काय काय घेऊन आलोय ते तुम्हाला मी दाखवते। सगळ्यात पहिलं हे क्यूटशी अशी बॉक्स आणलाय गुड्डूच्या पेन ठेवण्यासाठी। त्यानंतर हा पावभाजी मसाला, कम्फर्ट, हे पापड, पाणीपुरी बनवतात ना त्याचे ते पापड आहेत। त्यानंतर हे 2 डव साबण घेऊन आली मी, साबण हे वाला आणले इसेन्स, कार्डमोन फ्लेवर आहे आता। हे भांडी घासण्यासाठी काही साबण आहेत। त्यानंतर हे शेंगदाणे, साबण आणि निरमा, मीठ, हे अर्धा किलो पोहे आणले। पोह्यांसोबत
ही डाळ आणली आहे, ही मसूरची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. आम्ही दुसऱ्या डाळी काही खात नाही. गुडला ह्या डाळीचं वरण खूप आवडतं, तर त्यासाठी आम्ही ही डाळ घेऊन आलोय. हे आणले कायम साबू तांदूळ. गुरुवारचा उपवास असतो ना, तर त्याच्यासाठी आणि गुड्डूला पण हे खूप आवडतात. मग तिला टिफिनमध्ये करून दिलं तरी तू खूप आवडीने खाते, त्यासाठी हे शाबूचे तांदूळ घेऊन आले. ह्या तेलाच्या पिशव्या आहेत काही घरामध्ये शिल्लक होत्या. हे सनफ्लॉवर राहिले सनी. हा गहू घेऊन आली आहे. हे तर आणलेलंच आहे. अजून वरून ह्या पिशवीमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हे आहे फरसाणचं एक पॅकेट घेऊन आले. हे कॅलेंडर आणलंय महालक्ष्मी कॅलेंडर. नवीन कॅलेंडर आणलं की हीच उत्सुकता असते की आपला बर्थडे कधी येतोय, सुट्ट्या किती आहे त्याच्यामध्ये, आणि काही नाही असंच चाललेलं माझं बघायला. माझं तर लास्टच्या बर्थडे सोमवारी आलाय. हे असं एक कॅलेंडर मेन कॅलेंडर घेऊन आले. ह्याच्यासाठी तर मी मेन गेले होते तिकडे. काट्या घेऊन आली आहे. वेलची पूड, वेलची आहे. हा मटन ग्रेव्ही मसाला मिक्स आहे. ही आंबारी हळद आणली आहे. त्यानंतर हा शेवयाचा एक पॅक घेऊन आली. शेवया आपल्याला लागेल तेवढ्याच असतो, आपण डिमांडमधून घेऊन यायचे असतात. काही उचलून आणल्यात, काही चालतं नसतं. आणि हे गुड्डूसाठी मॅगीच घरामध्ये ऑलरेडी थोड्याफार होत्या म्हणून थोड्याच घेतल्या. बिस्किट, मॅगीचे बिस्किट काढले. आणि साबण राहिले ना. एक आप्प्याचं भांडं आणलेलं आहे. 1 year वॉरंटी दिली त्याच्यावरती. आप्पे बनवण्यासाठी हे एक आप्प्याचं भांडं आणलेलं मी. आणि मेन डायपर, हिमालयाचे डायपर शरूसाठी कुठे बाहेर येता जाता किंवा रात्री वापरण्यासाठी हे बरं पडतं. आणि डीमार्टला ह्याची एक मेन गोष्ट म्हणजे एकावरती एक असे फ्री मिळतात, त्यामुळे हे तिकडून मी घेऊन आले. हा असा सगळा आम्ही आणलेला डीमार्टचा सामान आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी मी आधी घरामध्ये होत्या का नाही ते पाहिलं, जे जे होतं ते नाही घेऊन आले आणि थोड्याच गोष्टी आणलेल्या आहेत. चला अजून आपला डीमार्टचा सामान. हा असा काही महिन्याचा किराणा मी घेतलेला होता. आणि आता व्हिडिओ करून झाला तर चला म्हटले आता हा सगळा जिथल्या तिथे भरून ठेवावा, सगळ्या वस्तू जागच्या जागी करून ठेवाव्या. तर शरा याच्यामध्ये अशी काही खेळत होती. महिन्याभरासाठी आपल्याला किती गोष्टी घ्याव्या लागतात आणि किती काय काय आणावं लागतं. तर मेन यावेळेस डीमार्टमधून घेतलेली मेन गोष्ट म्हणजे की हे कॅलेंडर होतं. सारखे भिंतीकडे लक्ष जायचं आणि कॅलेंडरवरची तारीख पाहायला गेलं की 2024 हे दिसायचं. मग हे नवीन श्री महालक्ष्मीचं कॅलेंडर घेऊन आले, कारण नवीन कॅलेंडर आणल्याशिवाय नवीन वर्ष चालू झालं हे समजायला थोडा वेळच लागतो. आणि शरा ही अशी काही या सगळ्या सामानामध्ये बसून खेळत होती. अशा प्रकारे आम्ही डीमार्टमधून एवढं सगळं सामान घेऊन आलो. संध्याकाळी राजविकाही आली होती आणि तिचा होमवर्क करायचा राहिलेला. सॅटर्डेला ती डायरेक्ट स्कूलवरून आल्यानंतर मामाच्या घरी गेली होती आणि आता होमवर्क राहिला आहे, मला करायचं आहे, हेच तिचं चाललेलं. तिचे पप्पा आणि दोघे मिळून होमवर्क करत होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.